नमस्कार. मोदी सरकार महिलांचा विश्वास, महिलांची आर्थिक शक्ती, मोदी सरकारची हमी. आजच्या देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री सन्माननीय निर्मला सीतारामनजी यांनी बजेट मांडला. कारण हे बजेट फक्त आर्थिक आकड्यांचं नाही, तर देशातील प्रत्येक महिलेला सक्षम, सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनवण्याचं बजेट आहे. मित्रांनो, आजची महिला ही केवळ घर सांभाळणारी नाही, ती कमावते, निर्णय घेते, नेतृत्व करते आणि समाज घडवते. हे या बजेटचे केंद्रबिंदू आहे. महिला सशक्त असेल तर कुटुंब सक्षम होईल, कुटुंब सक्षम असेल तर समाज पुढे जाईल आणि समाज पुढे गेला तर देश प्रगती करेल. हे या बजेटमध्ये रोजगार आणि कौशल्यासाठी महिलांना नवीन दरवाजे उघडलेत. 1.5 लाख महिलांना केअर गिव्हर म्हणून प्रशिक्षण देणार आहे. आम्हाला काम करायचंय पण संधी नाही. हे या बजेटमध्ये संधी सुद्धा आहे, प्रशिक्षण सुद्धा आहे आणि रोजगार सुद्धा आहे. रुपये 10,000 कोटीचे MSME फंडाची तरतूद केलेली आहे. महिला बचत गटासाठी शी मार्ट सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहाची योजना तयार करण्यात आली आहे. शहरी महिलांसाठी टियर 2 आणि टियर 3 असे रोजगार शहरामध्ये घेऊन येणार आहे. हे बजेट महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक सन्मान आणि निर्णयक्षम नेतृत्व देते. हे बजेट महिलांच्या क्षमतेवर विश्वास दाखवते आणि म्हणूनच मी अभिमानाने सांगते, मोदी सरकारच्या काळातले हे बजेट महिलांच्या बळावरती देश उभे करणारे बजेट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.